फार वर्षापूर्वीची गोष्ट आहे. एका गावात एक श्रीमंत सावकार राहत होता. घरात पैसा, पाणी व भरपूर नोकर-चाकर सेवेसाठी होते. एके दिवशी त्या सावकाराने त्याच्या मुलाच्या जन्मानिमित्त एक मोठा कार्यक्रम आयोजित केला. या कार्यक्रमाला त्याने वेगवेगळ्या शहरातील त्याच्या अनेक घनिष्ठ मित्रांना व नातेवाईकांना आमंत्रित केले होते. परंतु त्याने त्याच्याच शेजारील गावातच राहणाऱ्या आणि लग्न झालेल्या सख्ख्या बहिणीला मात्र आमंत्रण दिले नव्हते. कारण तिच्या घरची परिस्थिती ठीक नव्हती व ती तिचे जीवन एकदम गरिबीत जगत होती. कार्यक्रमाचा दिवस जसा जसा जवळ आला तसा तसा आसपासच्या अनेक गावांमध्ये ह्या आयोजित केलेल्या भव्य समारंभाची चर्चा ही वाऱ्याच्या वेगाने पसरू लागली होती. अशीच ही चर्चा सावकाराच्या बहिणीच्या कानावर देखील आली. आपल्या भावाला अपत्य प्राप्त झाले व त्याबद्दल त्याने मोठा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. हे ऐकून तिचा आनंद गगनात मावेनासा झाला. कित्येक वर्षांनंतर आपल्या भावाला अपत्य झाले व आपण आत्या झालो म्हणून ती फारच खुश होती. कामाच्या घाईमध्ये कदाचित आपला भाऊ आपल्याला होणाऱ्या कार्यक्रमाला बोलवणे करायला विसरला असेल असे समजून तिने भावाच्या आमंत्रणाची वाट न पाहताच भावाच्या घरी होणाऱ्या कार्यक्रमाला जाण्याची तयारी सुरू केली. माहेरी जाण्याची तिची लगबग सुरू झाली. परंतु एवढ्या मोठ्या कार्यक्रमाला जायचे आहे आणि आपल्याकडे तर चांगले व्यवस्थित कपडे देखील नाहीत हे तिच्या लक्षात आले. सासरी घरची परिस्थिती तशी फारशी चांगली नव्हतीच. त्यामुळे अचानक कपड्यांची खरेदी करणे तिला परवडणारे नव्हते. परंतु तिला असे वाटले की आपण जेथे जाणार आहोत ते तर आपलेच माहेर आहे आणि तेथे आपल्या जुन्या कपड्यांवरून आपल्याला कशाला कोण काही बोलेल. हा विचार करून ती अगदी आनंदाने माहेरच्या कार्यक्रमाला निघाली. शेजारील गावातच आपले माहेर असल्यामुळे पायाखालील रस्ता कधी एकदा संपतोय असे तिला वाटत होते व त्याचबरोबर लगबगीने व आनंदाने तिचे पावले माहेरच्या घराच्या दिशेने पळू लागली. घराजवळ येताच तिने पाहिले की आपल्या माहेरच्या घराला सुंदर असे फुलांच्या माळांनी सजविले होते. भरपूर दिव्यांची रोषणाई केली होती. दारापुढे मोठी रांगोळी आणि नोकर चाकरांची धावपळ सुरू होती. खानावळी आणि पंक्ती एकामागोमाग उठत होत्या. आपल्या माहेरचा एवढा मोठा कार्यक्रम पाहून तिचे मन आनंदाने भरून आले होते. कधी एकदा आपल्या भावाला जाऊन त्याच्या अपत्य प्राप्तीबद्दल त्याचे अभिनंदन करते व त्याच्याबरोबर त्याच्या ह्या आनंदात सहभागी होते असे तिला झाले होते. म्हणून ती घाईघाईने घरात प्रवेश करते. घरात शिरताच पाहते की खूप मोठ्या मोठ्या व धनाढ्य लोकांनी आपल्या कुटुंबासह कार्यक्रमाला हजेरी लावलेली होती व त्यांची भेट घेण्यात आपला भाऊ व्यस्त आहे. भावाला भेटण्याच्या आनंदात ती भावाच्या दिशेने धावत जाते व त्याला अभिनंदन करण्याचा प्रयत्न करते. एवढ्यातच आपली गरीब व मळकी साडी नेसून आलेली बहीण आपल्या दिशेने येत आहे हे सावकाराच्या म्हणजेच तिच्या भावाच्या लक्षात येते व तिच्याकडे दुर्लक्ष करून निघून जातो. खूप पाहुण्यांच्या आदर सत्कारामध्ये आपला भाऊ व्यस्त असेल म्हणून कदाचित त्याने आपल्याकडे लक्ष दिले नसेल असे समजून ती आपल्या वहिनीची व बाळाची भेट घेते. वहिनी म्हणजेच भावाची पत्नी. ही तिला जेवून घेण्याचा आग्रह करते. भाऊ त्याच्या पाहुण्यांमध्ये व्यस्त आहे तर आपण पहिलं जेवून घेऊ, मग अगदी निवांतपणे त्याचे अभिनंदन करू असा विचार करून ती जेवणाच्या पंक्तीत जाऊन बसते. आपली बहीण अस्तव्यस्त अवस्थेत व फाटकी जुनी साडी नेसून एवढ्या मोठ्या लोकांच्या पंक्तीत जेवायला बसलेली पाहून सावकाराला राग अनावर होतो व तिचा अपमान करून तिला घराबाहेर हकलावून देतो. माहेरी आनंदाने आलेल्या बहिणीला जराही कल्पना नव्हती की भरलेल्या ताटावरून आपल्या भावाने आपल्याला का बरे उठवले. आपण गरीब असल्यामुळे आपल्याच घरात आपल्याला 4 घासेही आपल्या भावाने खाऊ दिले नाहीत. याचे तिला खूप वाईट वाटते व ती रडत रडतच आपल्या सासरी जाण्यासाठी निघते. माहेरातून सासरच्या गावी जाताना तिच्या डोळ्यातील अश्रू काही केल्या थांबायचे नावच घेत नव्हते.
एवढ्यात तिला रस्त्यात तिची एक जुनी मैत्रीण भेटते. मैत्रिणीचा खूपच आग्रह करून विचारल्यावर शेवटी माहेरी झालेली सर्व हकीकत व गरिबीमुळे भावाने केलेला आपला अपमान ही तिच्या मैत्रिणीला सांगते. मैत्रीण सर्व काही शांतपणे ऐकून घेते व तिला व्यवस्थितपणे समजावते की आर्थिक परिस्थिती गरीब असली तरी तू खचून न जाता तू तुझ्या मेहनतीने व कष्टाने तुझी ही आर्थिक परिस्थिती नक्कीच बदलू शकतेस. परंतु तुला ही मेहनत करताना एक नियम मात्र कायमचा लक्षात ठेवावा लागेल. बोल, तयार आहेस का? असे मैत्रिणी विचारताच सावकाराची बहीण म्हणते, हो, मी कष्ट करीन आणि माझी आर्थिक परिस्थिती सुधारवण्याचा तू सांगितलेला नियम लक्षात ठेवीन. पण अगं, कोणता नियम? मैत्रीण तिला नियम सांगते की तू स्वतःचा गृहउद्योग सुरू कर, त्यासाठी कष्ट कर व हातात 4 पैसे आले की घरची परिस्थिती सुधारवण्यासाठी प्रयत्न कर. पण मेहनतीसाठी हा नियम नेहमी लक्षात ठेव की उतू नको, मातू नको आणि घेतला वसा टाकू नकोस. मैत्रिणीने सांगितलेला नियम सावकाराची बहीण मान्य करते व तिला सांगते की मी उतणार नाही, मातणार नाही आणि घेतला वसा मी कधीच टाकणार नाही. काही महिने मैत्रिणीने सांगितलेल्या सल्ल्यानुसार सावकाराची बहीण रात्रंदिवस एक करून स्वतःचा छोटासा घरगुती उद्योग सुरू करते व तो चांगला चालू लागल्यावर आपल्या गावातील आसपासच्या अनेक स्त्रियांनाही स्वतःबरोबर कामाला घेते. असे करत करत अनेक महिने उलटून गेले व हळूहळू तिच्या घरची बेताची परिस्थिती अचानक सुधारते व आसपासच्या गावात तिच्या ह्या कष्टाची व मेहनतीने मिळवलेल्या ऐश्वर्याची बातमी पसरू लागते. आपल्या बहिणीने स्वकष्टाने व मेहनतीने मिळवलेल्या सुखवस्तू पाहण्याचा मोह तिच्या भावाला आवरत नाही. म्हणून एक दिवस तो तिला भेटण्यासाठी तिच्या घरी जातो. बहिणीच्या घरी प्रवेश करताच तेथील छान छोक वस्तू पाहून व ऐशोआराम पाहून थक्क होतो. भाऊ घरी आला हे पाहून त्याच्या बहिणीला आनंद होतो. ती त्याचा मनापासून आदर सत्कार करते व त्याला स्वादिष्ट असे गोडाधोडाचे जेवण बनवून देते. आपल्या बहिणीची बदललेली परिस्थिती व तिच्या अंगावरील महागडी साडी व भरपूर दागिने पाहून त्याला तिच्या ऐश्वर्याचा चांगलाच अंदाज येतो व आपण तिच्या वाईट व गरीब परिस्थितीत तिच्यासोबत इतके वाईट वागून सुद्धा तिने आपले इतके चांगले स्वागत केलेले पाहून त्याला स्वतःची चूक लक्षात येते व त्याने केलेल्या कृतीबद्दल त्याला स्वतःचाच खूप पश्चाताप होतो. बहिणीने केलेले जेवण जेवून व त्याचा केलेला आदर सत्कार पाहून त्याचे मन अगदी भारावून येते व जाता जाता तो तिला पुन्हा आपल्या घराच्या होणाऱ्या पूजेच्या कार्यक्रमाचे आमंत्रण देऊन जातो व माहेरी नक्की ये, मी तुझी वाट पाहीन असे बजावून जातो. 2 दिवसांनी बहीण पुन्हा आपल्या भावाच्या घरी पूजेसाठी जाण्यासाठी निघते. परंतु यावेळी तिच्या अंगावर महागडी साडी व मौल्यवान दागदागिने असतात. शेजारीच असलेल्या आपल्या भावाच्या घरी माहेरी जाण्यासाठी ती तिच्या स्वतःच्या महागड्या गाडीने जाते. माहेरच्या दारात तिची गाडी थांबताच तिचा भाऊ दारातच तिचे स्वागत करण्यासाठी तिची प्रतीक्षा करत असतो. लगेचच तो तिला घरात घेऊन जातो व तेथे जमलेल्या अनेक पाहुण्यांना व मित्रमंडळींना आपल्या श्रीमंत बहिणीची व तिच्या गृहउद्योगाची ओळख करून देऊ लागतो. बहिणीला गेल्या वेळेस भावाकडून मिळालेली वागणूक व यावेळी मिळत असलेली वागणूक यातील फरक स्पष्ट लक्षात आलेला असतो. आपल्याला आता मिळत असलेला हा मानसन्मान हा आपल्याला मिळत नसून आपल्याला प्राप्त झालेल्या श्रीमंती आणि ऐश्वर्याला देण्यात येत आहे हे तिच्या चांगलेच लक्षात येते. काही वेळाने तिचा भाऊ तिला जेवणासाठी घेऊन जातो व सुशोभित केलेल्या व ताटाभोवती सुबक व विविध रंगांनी युक्त अशा रांगोळी घातलेल्या सुगंधित उदबत्ती लावलेल्या अशा चांदीच्या ताटात तिला जेवण वाढलेले असते. तेथे तिला बसण्यास तो आग्रह करतो. बहीण त्या पंचपक्वान्न वाढलेल्या चांदीच्या ताटासमोर जाते, परंतु ताटासमोरील पाटावर ती स्वतः न बसता तिच्या अंगावरील सर्व मौल्यवान दागिने काढून ठेवते व त्याच्यासमोर अन्नाचे काही कण ठेवते. बहिणीच्या अशा वागण्याचा अर्थ तेथे उपस्थित असलेल्या कोणालाच कळत नाही व तिला वाढलेले अन्न ती तिच्या दागिन्यांना का खाऊ घालत आहे याचे सर्वांनाच आश्चर्य वाटते. तिचा भाऊ तिला असे करण्याचे कारण विचारतो.
व तू का जेवत नाहीस असे म्हणतो, तेव्हा ती शांतपणे उत्तर देते की दादा, आज तू मला जेवायला बोलावले नसून माझ्या या श्रीमंतीला व ऐश्वर्याला व माझ्या या मौल्यवान दागदागिन्यांना आमंत्रित केले आहेस. तुला खरंच बहिणीबद्दल प्रेम असते तर त्या दिवशी तू मला माझ्या गरिबीमुळे असे भरल्या ताटावरून अपमानित करून उठवून लावले नसतेस. मी गरीब होते म्हणून तू इतरांसमोर मला ओळखही दाखवली नाहीस, परंतु आज माझी आर्थिक परिस्थिती सुधारल्यावर तू स्वतः माझी ओळख प्रत्येकाकडे करून दिली आहेस. म्हणजेच आज तू मला जेवायला न बोलाविता माझ्या या श्रीमंतीला जेवायला बोलवले आहेस. हेच खरे आहे, बरोबर ना? बहिणीचे हे बोलणे ऐकून सावकाराने मान खाली घातली व आपण केलेल्या चुकीची त्याने मनापासून तिची माफी मागितली. त्यावेळी बहिणीनेही त्याला माफ केले व सांगितले, हे सर्व मी मिळवलेले वैभव मी माझ्या मेहनतीने व कष्टाने उभारले आहे, परंतु ते करण्यासाठी जेव्हा जेव्हा माझ्यातील आत्मविश्वास कमी पडतोय असे मला वाटू लागे, तेव्हा मात्र मी एकच नियम लक्षात ठेवत होती आणि पुढेही ठेवीन, तो म्हणजेच कष्ट करण्याचा. हा वसा मी कधीच टाकणार नाही आणि येथे जमलेल्या प्रत्येकाला हाच सल्ला देईन की आयुष्यात कोणताही वसा घ्या, पण नेहमी लक्षात ठेवा की उतू नका, मातू नका, घेतला वसा टाकू नका. तात्पर्य: गरीब श्रीमंतीची तुलना कधीही करू नये. धन्यवाद.